ब्रेकिंग न्यूज, आत्ताची सर्वात मोठी बातमी. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकत्र. दोन्ही नेते साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये एकत्र आल्याचे दिसून येत आहे. बैठकीमध्ये दोघेही एकमेकाच्या शेजारी बसले होते. शरदचंद्र पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षफुटीनंतर एकत्र येताना आपल्याला दिसत आहे. वेगवेगळ्या कारणास्तव एकत्र येत असताना वारंवार दिसत आहेत. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेची काल शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीसाठी शरद पवार व अजित पवार हे दोन नेते एकत्र आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांनी अजित पवार यांना कागदपत्रातील महत्त्वाचा तपशील शोधून देण्यासाठी मदत केली. आता मी तो स्टेबल असून दाखवतो. 67,81,09,019. 67,91,81,00,000 हा आपला. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी बोट ठेवून दाखवलं व अजित पवार यांनी मग वाचून दाखवलं. हा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच रंगला आहे. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये एकत्र दिसून आले. दोघांची बैठकीची व्यवस्था देखील शेजारी शेजारी होती. शरद पवार यांनी अजित पवारांना मदत केली. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत संस्थेचं गेल्या वर्षीचं किती उत्पन्न होतं याबाबत चर्चा सुरू असताना या बैठकीत अजित पवार यांना गेल्या वर्षाच्या उत्पन्नाची माहिती सभा सदस्यांना देण्याची विनंती करण्यात आली. अजित पवार यांच्या हातामध्ये असलेल्या कागदपत्रांमध्ये त्याबाबतचा तपशील होता, पण त्यांना तो मिळत नव्हता. यावेळी शेजारील बसलेले शरद पवार यांनी त्यांना तो तपशील शोधून देण्यासाठी मदत केली. शरद पवार यांनी कागदपत्रावर बोट ठेवून मजकूर वाचण्यास सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनी तपशिलामधील आकड्याचं वाचन केलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची बैठक ही छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज सातारा येथे पार पडली. या बैठकीत संस्थेने रयत मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. या बैठकीसाठी शरद पवार व अजित पवार हे उपस्थित होते. विशेष म्हणजे ते दोघेही नेते एकमेकांच्या शेजारी बसले होते. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.